जय जय रामकृष्ण हरी. स्वप्नात येणाऱ्या या 5 वस्तू भाग्य बदलतात. शास्त्र, श्रद्धा आणि अनुभव. कधी कधी स्वप्नात दिसलेली एक छोटीशी गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते. तुम्हालाही कधी स्वप्नात देव, पाणी, सोने, फळ किंवा प्रकाश दिसला आहे का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण स्वप्नशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या स्वप्नात दिसल्या की भाग्याचं दार हळूच उघडायला लागतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात दिसणाऱ्या अशा 5 वस्तू ज्या स्वप्नशास्त्र आणि सनातन परंपरेनुसार आपल्या आयुष्यात भाग्य, सुख, समृद्धी आणि सकारात्मक बदल घेऊन येतात. स्वप्नात पाणी, फुलं, फळं, सोने किंवा प्रकाश दिसणं हे केवळ योगायोग आहे का? की यामागे दडलेले आहे दैवी संकेत? कोणतं स्वप्न शुभ मानलं जातं, कोणत्या वेळेचं स्वप्न खरं ठरतं आणि अशा स्वप्नानंतर नेमकं काय करावं, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित तुमचं एखादं जुने स्वप्न आज तुम्हाला नव्या अर्थानं समजेल. स्वप्न आणि भारतीय परंपरा. आपल्या सनातन परंपरेत स्वप्नांना फार मोठं महत्त्व आहे. गरुड पुराण, स्वप्नशास्त्र, योग वशिष्ठ या स्पष्ट सांगितलं आहे. स्वप्न म्हणजे केवळ मेंदूचा खेळ नाही. तर आत्मा आणि विश्व यांच्यातला सूक्ष्म संवाद आहे. सगळ्या स्वप्नांचा अर्थ नसतो, पण पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास पडलेली स्वप्न खूप वेळा खरी ठरतात. स्वप्नात दिसणाऱ्या 5 वस्तू ज्या भाग्य बदलतात. पहिलं, स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ नदी, गोड पाणी, वाहतं पाणी, स्नान करताना पाणी दिसलं असेल, हे मनशुद्धी, पापक्षालन आणि नवीन सुरुवातीचं लक्षण आहे. शास्त्र सांगतं स्वप्नात स्वच्छ पाणी म्हणजे देवाची कृपा आणि येणाऱ्या अडचणीचा अंत. याचा अर्थ काय? थांबलेली कामं सुरू होतात, मनावरचं ओझं कमी होतं, आर्थिक अडचणी हळूहळू दूर जातात. दुसरं, स्वप्नात फुलं किंवा हार दिसणे. कमळ, मोगरा, जास्वंद फुलांचा हार हे स्वप्नात दिसणं म्हणजे देवी देवतांची उपस्थिती, विशेषतः लक्ष्मी, विष्णू, विठ्ठल, शिव. हे स्वप्न सूचित करतं मान सन्मान वाढतो, घरात आनंद येतो, नात्यांमध्ये गोडवा येतो. फुलं म्हणजे कृपेची खूण आहे. तिसरं, स्वप्नात गोड फळं दिसणं, जसे आंबा, केली, डाळिंब, सफरचंद. स्वप्नशास्त्रात याला फळ प्राप्तीचं संकेत मानलं जातं. अर्थ, मेहनतीचं फळ मिळणार, परीक्षा, नोकरी, व्यवहार यशस्वी होणार, प्रतीक्षा संपणार. विशेषत म्हणजे जर फळं देवाने दिलं असं वाटलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. चौथं, स्वप्नात सोने किंवा दागिने दिसणे. सोने, अंगठी, मंगळसूत्र, नाणं हे स्वप्न अनेकांना पडतं, पण सगळ्यांना त्याचा अर्थ कळत नाही. याचा अर्थ अचानक संधी मिळणे, धनलाभ, घरात समृद्धी. शास्त्र सांगतं सोने म्हणजे केवळ पैसा नाही, तर आत्मिक श्रीमंती देखील. 5वा, स्वप्नात दिवा, ज्योत किंवा तेजस्वी प्रकाश. जर तुम्हाला स्वप्नात दिवा लावलेला दिसला, तेजस्वी प्रकाश दिसला, अंधारातून प्रकाशाकडे जाताना दिसलं, हे दैवी संकेत मानले जातात. अर्थ, संकट संपत आहेत, योग्य मार्ग सापडतोय.
ईश्वर तुमच्याकडे पाहतोय. अंधारानंतर प्रकाश दिसणं हे आयुष्यातील मोठ्या बदलाचं चिन्ह आहे. महत्त्वाची सूचना: सगळी स्वप्न खरी ठरत नाहीत. जर स्वप्न खूप अस्वस्थ करणारी, भीतीदायक, झोपण्याआधी मोबाईल वापरून पडलेली असतील तर त्यांचा अर्थ नसतो. पण जर स्वप्ने शांत, स्पष्ट, पहाटेच्या वेळेस मनात खोलवर ठसलेलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एक छोटा उपाय स्वप्नानंतर करा. जर तुम्हाला शुभ स्वप्न पडलं असेल तर सकाळी उठल्यावर देवासमोर दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम राम 11 वेळा म्हणा. हे केल्याने त्या स्वप्नांचं फळ लवकर मिळतं असं श्रद्धेने सांगितलं जातं. स्वप्न हे भविष्य सांगण्यासाठी नसतात, तर आपल्याला सावध करायला, धीर द्यायला आणि विश्वास द्यायला असतात. देव थेट समोर येत नाही, पण स्वप्नातून आपल्याशी बोलतो. तुम्हालाही कधी असा शुभ स्वप्न अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण असेच श्रद्धा, शास्त्र आणि जीवन बदलणारे विषय आम्ही रोज घेऊन येतो. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.